नमस्कार मित्रांनो, मी दीपक आपले DT व्यू पॉइंट या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज मी मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या हेल्मेटसाठीच्या मोबाईल होल्डर ॲक्शन कॅमेरा होल्डरचा रिव्ह्यू करणार आहे। हा मोबाईल होल्डर खरेदी करणे खरंच फायदेशीर आहे का? कुठे खरेदी करावा? आणि नीट रेकॉर्डिंग होते का? हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। मी हा मोबाईल होल्डर अनेक दिवसांपासून वापरत आहे। प्रथम याच्या मटेरियलबद्दल बोलूया। हे ABS प्लास्टिकपासून बनलेले आहे। या मटेरियलपासूनच ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स आणि कन्स्ट्रक्शन रिलेटेड पार्ट बनवले जातात। एखाद्या वस्तूचे एक्झाम्पल द्यायचे झाले तर हा हेल्मेटसुद्धा ABS प्लास्टिकपासून बनलेला आहे। आता तुम्हाला समजलेच असेल की हे प्लास्टिक असले तरी मजबूत असणार आहे। बाकी हेल्मेटवर स्क्रॅच पडू नयेत म्हणून हे सिलिकॉन वापरण्यात आले। बाकी पट्टे वगैरे हे बॅगच्या फॅब्रिकपासून बनवण्यात आले। किमतीबद्दल बोलायचं झाले तर ॲमेझॉनवर हे मला 274 रुपयांना मिळाले। किंमत कमी जास्त होत राहते, त्यामुळे लेटेस्ट प्राईस तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकद्वारे चेक करू शकता। तुम्हाला जो शॉपिंग प्लॅटफॉर्म आवडतो तिथून तुम्ही हा मोबाईल ऑर्डर खरेदी करू शकता। आता असेंब्ली आणि माउंटिंग कशी करायची ते पाहू। हे असं 3 पार्टमध्ये मोबाईल ऑर्डर मिळतो। ते तुम्ही अशा प्रकारे असेंबल करू शकता। आता फायनल रिव्ह्यू पाहू। अनेकांचा असा मोबाईल होल्डर घेण्याचा उद्देश ॲक्शन कॅमेऱ्यांना पर्याय म्हणून असतो, त्यामुळे ॲक्शन कॅमेऱ्याच्या किमतीपेक्षा हे जास्त अफोर्डेबल आहे। माझ्या मोबाईलचे वजन 200 ग्रॅम आहे व हेल्मेटला माउंट केल्यावर मोबाईलचे वजन जाणवते व हेल्मेट थोडं पुढे झुकल्यासारखं जाणवतो। हा मोबाईल होल्डर डोळ्यासमोर असल्याने आपले लक्ष विचलित होऊ शकते। आपण हेल्मेट ज्या दिशेला मूव्ह करू त्या दिशेचा व्ह्यू आपण कॅप्चर करू शकतो। मी या मोबाईल होल्डरला पर्याय म्हणून हा चेस्ट मोबाईल होल्डरसुद्धा मागवला होता, पण त्यापेक्षा मला हा मोबाईल होल्डर बेस्ट वाटतो। चेस्ट मोबाईल होल्डरचा रिव्ह्यू मी लवकरच पब्लिश करेन। ओव्हरऑल किमतीच्या मानाने हा मोबाईल होल्डर बेस्ट आहे। रिव्ह्यू आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।